पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तक म्हणजे येशू ख्रिस्ताचा अपमान करतो. तसे जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखे होते. स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही म्हणजे डोक्यावर पदर घेत नाही, तर तिने आपले केस कातरून घ्यावे. परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडन करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट वाटते, तर तिने आपले मस्तक आच्छादावे. आच्छादावे. आणि आज या स्त्री एम्पॉवरमेंटच्या या विषयाकडे आपण जात आहोत, कारण की मागील दिवसामध्ये आपण बघितलंय की संत पाऊल ही जी पहिली मंडळी आहे किंवा या मंडळींचा आरंभ झालेला आहे, त्यामध्ये एक शिस्त आणि डिसिप्लिन लावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आपल्याला माहित आहे की जगामध्ये कुठे पण शिस्त किंवा डिसिप्लिन जर लावायचा प्रश्न निर्माण झाला, तर राष्ट्रांमध्ये संविधान बनवतो. आपण पण नियमित ह्या बाबीचा उल्लेख ऐकतो, आपल्या कानावर येतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे, त्या संविधानावर भारत देश आज देखील कार्य करतो. आणि त्यामुळे या संविधानाचे पालन केल्यामुळे काय होतं, राष्ट्राला किंवा देशाला किंवा देशाच्या नागरिक हे शिस्तीमध्ये राहतात. त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्रामध्ये संविधान आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या संस्थेमध्ये कॉन्स्टिट्यूशन म्हणतो आपण, कॉन्स्टिट्यूशन असतं. आपल्या चर्च जेव्हा आपण चॅरिटीमध्ये रजिस्टर करतो, तिथे देखील आपल्याला कॉन्स्टिट्यूशन द्यावं लागतं की आपण या चर्चमध्ये कोणते कॉन्स्टिट्यूशन कोणते नियम हे फॉलो करणार आहोत. आणि या सर्व गोष्टी ह्याकडे आपल्याला घेऊन जातात की खरोखर प्रत्येक कामासाठी एक नियम एक नियमावली असणं गरजेचं आहे. कारण की जर नियमावली नाही, शिस्त नाही, कसेही कोणी वागतात, तर मग त्याला कोणती संस्था प्रगतीकडे जाऊ शकत नाही. प्रगतीसाठी प्रत्येक जे सभासद आहे त्यांना शिस्तबद्ध असणं अतिशय गरज आहे. आणि जेव्हा आपण चर्चकडे वळतो, जेव्हा मंदिराकडे वळतो, तेव्हा मंदिर देखील निश्चित शिस्तबद्ध असणे गरजेचं आहे. कारण की हे मंदिर कोणाचं आहे? पवित्र देवाची निर्मिती आहे. मंडळी ही वधू आहे आणि वधू तर बेशिस्त आहे. वधू जर शिस्तीमध्ये नाही, कारण की पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट जी परमेश्वराने निर्मित केली किंवा देवाने निर्मित केली, ती पृथ्वी असो, आकाश असो, सूर्य असो, चंद्र असो, पाणी असो, पाऊस असो, लाटा असो, वारा असो, झाडं असो, प्रत्येकाला देवाने शिस्त लावलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ते शिस्त मोडत नाही, ते आपल्या दिलेल्या आज्ञा, देवापासून आलेल्या आज्ञा पालन करतात. आताच आपण एक गीत गायचं की पक्षी भी करते उसकी प्रशंसा. कोणाची प्रशंसा करतात? कोणाची प्रशंसा करतात? ते पक्षी. अरे पक्षींना काय अनुभव आहे? आज आपल्याला साक्ष द्यायला सांगितले लोक उभे राहत नाही, पण पक्षी पण त्याची स्तुती स्तवन करतात. कारण की त्यांना देखील माहिती आहे की माझा निर्माण करता जो आहे त्याची निर्मितीसाठी देवाने मला कंठ दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मला आवाज दिलेला आहे, माझ्या आवाजामध्ये माधुर्य दिलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवासाठी मी नियमित करणार आहे. आता प्रश्न येतो मनुष्याचा. जेव्हा मनुष्याकडे जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की सगळ्यात जर या पृथ्वीवर कोणताही बेशिस्त वागणारा व्यक्ती असेल तर तो आहे मनुष्य. कारण की त्याला देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि जेव्हा स्वातंत्र्य येतं तेव्हा काय होतं? कसंही वागा ही जी मनोवृत्ती जी आहे ती मनुष्यामधून दिसू लागते. आणि त्यामुळे ज्या देशामध्ये शिस्त नाही, डिसिप्लिन नाही, ते देश प्रगती करू शकत नाही. आपण हे म्हणतो की ते देश असा अवस्थेमध्ये हळूहळू गुलामीकडे जातात. आणि त्यामुळे जे देशांनी शिस्त पाळलेली, डिसिप्लिन पाळलेली आहे, नुसतं संविधान बनवणं पुरेसं नाही, तर त्याच्यामध्ये जे काही अनुच्छेद आहे किंवा जे काही तिथे लिहिलेलं आहे, जे नियमावली आहे, त्याचे पालन जे करत जातात, तेच राष्ट्र किंवा तेच लोक किंवा तीच समाज किंवा तेच मंदिर पुढे जातात. मोशे जेव्हा डोंगरावर गेला, परमेश्वराने त्याला हातामध्ये काय दिलेलं आहे? पाट्या दिलाय, 10 आज्ञाच्या पाट्या. आणि तो येत असताना नियमशास्त्र घेऊन या जगामध्ये आला. नियमशास्त्र म्हणजे यहुदी लोकांचं कॉन्स्टिट्यूशन आहे, इस्रायली लोकांचं कॉन्स्टिट्यूशन आहे. ते आज देखील पाळतात. आज देखील आपल्याला इथे 10 आज्ञा पाठीवर दिसतात. आणि ह्या आज्ञा पालनाच्या द्वारे देवाने म्हटलेलं आहे की जर तुम्ही ते आज्ञा पालन करणार तर आशीर्वादाकडे जाणार,
तुम्ही आज्ञा मोडणार तर तुमच्यासाठी शाप ठेवलेले आहे. आणि ही बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने मनुष्याला, विशेष करून त्याच्या प्रजेला डिसिप्लिन लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा डिसिप्लिन मनुष्याकडून नाही, आमचं डिसिप्लिन किंवा प्लॅन किंवा कॉन्स्टिट्यूशन हे कोणत्या मनुष्याने बनवलं नाही, तर हे आहे पवित्र देवाने. आणि यासाठी बनवलेलं आहे की त्याची पावित्र्यता कशी राखावी. परत एक बार रिपीट करतो, देवाचे पावित्र्य कसं राखावं हे आम्हाला कळू शकत नाही, आमच्या बुद्धीच्या पलीकडे, की देवाला काय लागतं, देवाला काय हवं आहे, देवाला मनुष्यापासून कोणती गोष्ट हवी आहे ही मनुष्याला कळू शकत नाही, कारण की तेवढं बुद्धी मनुष्याची प्रबल नाही, किंवा आपण म्हणूया की तितकी प्रबुद्ध नाही. परंतु पवित्र आत्मा, देव जो पवित्र आत्मा, तो देवाने आम्हाला दिला. आणि तो देव जो पवित्र आत्म्याच्या द्वारे जे लेखक आहे त्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन किंवा पवित्र शास्त्र बनवलेलं आहे. आणि त्यामध्ये अनेक जागेला नियमावली दिलेली आहे. आणि ती नियमावली कोणी दिलेली आहे? पौलाने दिली आहे का? मोशेने दिली आहे का जुन्या करारामध्ये? नाही. ती नियमावली देणारा देव जो पवित्र आत्मा बरोबर देव पिता, देव जो पुत्र देखील आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जे लोक नियमावली योग्य प्रकारे पाळतात, त्यावर ते चालतात, ते देवाच्या आज्ञा पालन करतात. प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, हे आज्ञा पालन आहे. आणि आज्ञा पालन करणारे लोक, ज्याला आपण मंडळी म्हणतो, आज्ञा पालन करणारे लोक, ज्यांना विश्वासू लोक आपण म्हणतो, त्यांच्यासाठी सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. प्रेज द लॉर्ड. इथे नियम पाळला तर तिथे जाणार, इथे जर नियम पाळणार नाही तर तुम्हाला आणि मला निश्चितच देवाच्या क्रोधाला, किंवा आपण म्हणूया की न्यायासनाच्या समोर आज्ञाभंग म्हणून आमच्या जीवनात तो कठीण प्रसंग येणार आहे. आणि त्यासाठी जेव्हा स्त्रीच्या बद्दल आपण विचार करतो, तेव्हा आपण बघितलं, मी जास्त पुरुषांच्याच बद्दल बोललेलो आहे, कारण की वचन मी शिकवत असताना तुम्हाला सांगितलं की पुरुष हा स्त्रीचा मस्तक आहे, ज्याबद्दल आताच आपण वाचलेलं, त्याबद्दल आता मी पुढे सांगणारच आहे आणि संदेश झाला देखील आहे. परंतु ही एक बाब लक्षात ठेवा की ह्या सर्व गोष्टीला जेव्हा आपण पुढे जातो, तेव्हा घराचं नेतृत्व करणं हे स्त्री आणि पुरुष दोघांचं काम आहे. कारण की वचनामध्ये सांगितलं की विवाहाच्या नंतर ते दोघे एकदेह होतील, एकदेह होतील. म्हणजे आता पुरुष किंवा पती हा वेगळा नाही, पत्नी ही वेगळी नाही, तर एक मनाने एक चित्ताने जे घरामध्ये पती आणि पत्नी चालतात, त्या कुटुंबाची प्रगती आहे. परंतु ते एका मनाने एक चित्ताने कुठे चालतात हा प्रश्न आहे, काय करतात हा प्रश्न आहे. काय ते देवाच्या आज्ञा पालनामध्ये पुढे चालले, की आज्ञाभंग मध्ये, किंवा आपल्या मनाने आणि देहिकतेने पुढे चालले, ह्याचा देखील गांभीर्याने विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये येतो किंवा या वचनाकडे येणार आहोत, तेव्हा मर्यादा, लिमिटेशन हे फार महत्वाचं. मर्यादा, आपण जर मर्यादा पाळत नाही, आपण लिमिट क्रॉस करतो, तर त्याचा प्रतिफळ आपल्याला भोगावा लागतो. जेव्हा आपण पहिली गोष्ट बघितलं तर या दिवसामध्ये आपल्याला दिसतं की भरपूर पाऊस पडतो. आपण हिल स्टेशनच्या कडे जर बघितलं किंवा नॉर्थ ईस्ट कडे बघितले तर भूमिकंप म्हणजे लँडस्लाइड होत आहे. म्हणजे काय होतंय, मोठमोठे पर्वत किंवा चट्टाने खाली पडत आहे. पाण्याचा या दिवसामध्ये जर नुसता पाऊस पडत नाही तर काय म्हणतात, ढगफुटी. आणि ढगफुटीमुळे अनेक गावं, शहरं वाहून गेलेले आहेत. त्याचप्रमाणे झाडं कापल्यामुळे काय होत आहे, टेम्परेचर वाढत आहे. आणि त्यामुळे वाळवंट प्रदेश हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. पिकं आता पहिल्यासारखं देत नाही. या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की मनुष्याने त्याची मर्यादा पाळली नाही. काय केलं त्यांनी पर्यावरणावर अतिक्रमण केलं आणि त्याचा परिणाम कोणाला भोगावा लागणार? मनुष्यालाच भोगावा लागणार. तू नियम तोडले तर परिणाम तुलाच भोगावा लागणार. आणि हे आपल्याला दिसतं. परमेश्वराने ते नियम सगळं लावूनच दिलं होतं पर्यावरणाला किंवा एन्व्हायरमेंटला किंवा सर्व निसर्गाला, परंतु मनुष्याने त्यामध्ये लुडबुड करून, त्यामध्ये अतिक्रमण करून काय केलेलं आहे, आज आम्हाला दिसतं की त्याचा दुष्परिणाम जे आहे, पूर दिसतो किंवा हवामानामध्ये बदल दिसतो, टेम्परेचर वाढ हे दिसते, किंवा प्राणी, बिबटे घुसते. कुठून बिबटे घुसले? बिबट्यांसाठी काय नवीन हे सुरू झाले का? नाही. जंगलच तोडले तर राहणार कुठे? घुसतंय ते घरामध्ये. आणि ह्याप्रमाणे
त्याचा दुष्परिणाम मनुष्याला भोगावा लागत आहे. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला मनुष्याला जेव्हा निसर्गाचं निर्माण केल्यानंतर त्याला अधिपत्य दिलेलं आहे. तो या जगामध्ये या सर्व गोष्टीवर अधिकार चालू, परंतु आपल्याला दिसतं की अधिकाराची एक लिमिट आहे. तुम्ही गेले आणि एकदम म्हणलं मला अधिकार दिलेला जातो, आता मी सिंहाच्या मध्ये शेर जे आहेत त्यांच्या जंगलामध्ये घुसतो, तर नाही चालणार तुम्हाला. मनुष्य जरी सर्वांपेक्षा बुद्धीने श्रेष्ठ असला, परंतु आज देखील त्याच्या शक्तीला मर्यादा आहे. तो हत्ती गेंडा याच्याशी जाऊन सामना करू शकतो का? नाही करू शकत. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये आपलं काम करत आहे, मनुष्याने आपल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. परंतु जेव्हा आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या विरोधात जेव्हा उभं राहणार, तेव्हा आपली एवढी ताकद नाही की आपण शक्तीच्या बलावर त्यांना काय करू शकतो? पराभूत करू शकतो. एक लिमिटेशन आहे. मनुष्याला दिलं सर्व काही आहे, परंतु बुद्धीचा वापर करून त्यांनी या सर्वाचं संरक्षण करायचं आहे, त्यांना संपवायचं नाही. त्याचप्रमाणे आपण जर बघितले की देवदूत परमेश्वराने निर्मिती आहे, आणि देवदूत जेव्हा परमेश्वराची आज्ञा मोडतात आणि ते देखील म्हणतात की माझं सिंहासन, लुसिफर म्हणतो की परमेश्वराच्या सिंहासनापेक्षा पण उच्च व्हायला पाहिजे, तेव्हा परमेश्वराने बघितलं की यांच्यामध्ये गर्व आणि घमेंड आलेला आहे, आणि त्यांनी काय केलेलं? परमेश्वर त्वरित त्यांना स्वर्गातून खाली पाडलेला आहे. आणि आज लुसिफर म्हणजे ज्याला सैतान आपण म्हणतो आणि त्याचे सर्व दूत आज देखील आम्हाला छळण्यामध्ये किंवा पृथ्वीमध्ये सर्व प्रकारच्या देवाच्या योजनेला भ्रष्ट करण्यामध्ये कधी देखील माघारी नाही. यावरून आपल्याला कळतं की देवाने दूतांना देखील सोडलं नाही. आपले एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्यावर कोणतेही गुन्हे आणि पाप नव्हते, तो पाप विरहित होता, परंतु जेव्हा तुमचे आणि माझे पाप त्याच्यावर लादलेले, परमेश्वराने त्याला पण सोडलं का? यस, मर्यादा आम्ही मोडली, परंतु त्या मर्यादापासून येणारा जे काही शाप होता, क्रोध होता, त्यापासून तुमचा आणि माझा बचाव होण्यासाठी वधस्तंभी प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे, आणि पित्याने त्याला देखील निश्चित क्षमा केली. तो म्हणतो पित्या ह्यांना क्षमा कर, परंतु पित्याने त्याचा क्रोध जो आमच्यावर येणार होता तो त्याच्यावर ओढलेला आहे. तर आपल्याला इथे दिसतं की पृथ्वीवर बघा, पृथ्वीच्या वर बघा, स्वर्गामध्ये बघा, कुठे देखील जिथे जिथे मर्यादा पाळली गेली नाही, तिथे तिथे आम्हाला संकट आलेला दिसून येतो, तिथे तिथे परमेश्वराचा क्रोध आम्हाला दिसून येतो. आणि त्यामुळे जेव्हा आदाम आणि हव्वाने देखील आपली मर्यादा मोडली, त्यांना दिलेलं लिमिट होतं, त्यांना दिलेली ड्युटीज होती, ते तर पार करता करता त्यांनी ते फळ काढलं आणि ते मोहात पडले, सैतानाच्या आहारी गेले, आणि मग काय झालेलं आहे? त्यांची हकालपट्टी झाली. यस, तुम्ही आणि मी जेव्हा मर्यादा मोडतो तेव्हा देवाच्या समोर आम्ही पापी ठरतो, आणि पापाला दंड आहे, पापाला दिला जाणारा दंड आहे, आणि ही बाब आपण जाणून घेणं महत्वाचं. पहिले योहान 2 अध्याय वचन 17 आपण वाचूया. काही वचन आपण काढूया, कारण की आज या स्टडीमध्ये स्त्रियांच्या बद्दल जरी असलं तरी प्रत्येकाने हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की काही गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला आणि मला निश्चितच समजून घेतलं तर ते बरं होईल. पहिले योहान 2:17 सापडला? जग आणि त्याची वासना ही नाही तशी होत आहेत, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा काय सर्व काळ राहतो. म्हणा सर्व काळ, सर्व काळ. यस, जग व जगातली सर्व योजना, प्लॅनिंग, मनुष्याची योजना, मनुष्याचे सर्व काही जे काही तो मर्यादाला पार करतो, मोह, वासना, जगिक गोष्टी एक दिवस नाहीशी होणार आहे. या सर्व गोष्टी एक दिवस संपणार आहे, परंतु टिकणार आहे ते ज्याच्याबद्दल लिहिलेले की जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात. प्रेज द लॉर्ड. आणि इच्छा जाणून घेणं, इच्छा काय आहे, पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवते, स्त्रियांच्या बद्दल देवाची योजना काय आहे, पती आणि पत्नीच्या बद्दल योजना काय, हे जोवर तुम्हाला आणि मला माहीतच नाही तर तुम्ही त्याचं पालन किंवा त्या मर्यादाला उल्लंघन या दोघांच्या बद्दल गांभीर्याने विचार करू शकत नाही. आणि यासाठी प्रियांनो आज परत एक फार आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आपली लिमिट काय आहे हे ओळखा. जेव्हा तू मंदिरात आपले पाऊल ठेवतो तर जपून ठेव. जेव्हा तू आपल्या मंदिरात पाय ठेवतो, देवाचं मंदिर आहे, ते पवित्र मंदिर आहे, त्या पवित्र मंदिरामध्ये देव वस्ती करतो असं वचन होतं लिहिलेलं. आणि त्या मंदिरामध्ये देव जेव्हा वस्ती करतो तेव्हा तू तुझा पाऊल त्या मंदिरात ठेवतो, तेव्हा तू जपून ठेव.
देवाने स्पष्ट सांगितलं, कारण की तिथे पवित्र देवाची वस्ती आहे. इतकंच नव्हे तर पवित्र दूत, ज्याला आपण पॅरेंट एंजल्स म्हणतो, ते देखील तुमच्या आणि माझ्या समवेत इथे आहे. आणि या समय जेव्हा आपण म्हणतो पवित्र आत्मा म्हणजे ले जाए यीशु के चरणों में, अरे येशू के चरण म्हणजे पवित्र चरण आहे. आणि आपल्याला देखील जर पवित्र मंदिरामध्ये पवित्र देव उपस्थित आहे, तर आपली वाटचाल कुठे पाहिजे? पावित्र्याकडे पाहिजे. आपल्यासाठी, माझ्यासाठी, माझ्या गोष्टीसाठी, माझ्या लाभासाठी, माझ्या फॅशनसाठी, माझ्या इगोसाठी जर तुम्ही आणि मी जगत आहात, तर निश्चितच देव दुखावला जाणार आहे. देव एक सेवक म्हणून, दास म्हणून निश्चितच त्याचा आपल्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन हा होणार आहे की हा मंदिरात तो येतो खरा, हा माझ्या जवळ येतो तर खरा, परंतु तो आपलं मी पण सोडत नाही. त्याला वाटतं ते तसं करत करत तो माझ्या जवळ येतो. आणि ही अट आणि ह्या सर्व अटी घेऊन जेव्हा आपण देवासमोर जातो, तेव्हा आपली भक्ती देव मान्य करत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, प्रत्येकाचा एक डेकोरम असतो आणि तो तुम्हाला आणि मला पाळायलाच हवा. आणि जेव्हा तुम्ही ते पाळतात, तेव्हा तुम्हाला आशीर्वाद आणि यश प्राप्त होतो. आणि त्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा की जगामध्ये जेव्हा लहान बालक जन्मास येतो, तेव्हा तो सुरुवातीला कोणाच्या आज्ञेमध्ये राहतो? आई वडिलांच्या. आई वडील, थोडासा लहान येतं शिक्षक, टीचर, यांच्या आज्ञेमध्ये तो वाढतो. बरोबर आहे ना? आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्याला आज्ञा पालन करावंच लागतं, कारण की त्यामध्येच त्याची प्रगती आहे. तो म्हणू शकत नाही, आणि जो म्हणतो तर निश्चितच त्याचं नुकसान होतं, हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जर पवित्र शास्त्रामध्ये, जर सर्व पवित्र शास्त्रात आपण जर बघितलं, तर जेवढे पण संत होते, अब्राहम असो, मोशे असो, की नव्या करारातले 12 शिष्य असो, कोणी असो, प्रत्येकाच्या जीवनाचा जर विचार केला तर आपल्याला दिसतं की देवाची सेवा करत असताना त्यांनी दुःख, क्लेश, समस्या, वादळ, तुफान, अपमान, निंदा, इतकंच नव्हे तर मृत्यू, ते देखील आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या छळाच्या द्वारे मृत्यूला सामोरे गेले. प्रेज द लॉर्ड. कुठे मिळाला होता त्यांना आशीर्वाद? आपण म्हणतो मला आशीर्वाद पाहिजे, मला लाभ पाहिजे, मला देवाची सेवा करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते. अहो, पण हे संत तर ह्याच्यामध्ये कुठेच नाही. त्यांना एक मनुष्य म्हणून कसं जगायला पाहिजे तसं देखील त्या अधिकाराने देखील जगू शकले नाही. त्यांचे अधिकार त्यांनी गमावून टाकले. कुठे शिव्या देते, कुठे दगड मारते, कुठे थुकत आहे, या सर्व गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. त्यांना बोलू देण्यात आलं नाही, त्यांना धरण्यात आलं, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. हे वारंवार आपल्याला पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये दिसून येतं. आणि यावरून एक बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभाच्या जवळपास फिरणारं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभाला आपण बाजूला करून मी ख्रिस्ती आहे, तर हे जीवन आपण कधी देखील मान्य करू शकत नाही. वधस्तंभाचा अर्थच आहे की जो माझा वधस्तंभ घेऊ इच्छितो त्याने आत्मनिग्रह करावा, म्हणजे निश्चितच देवासाठी काहीतरी त्याग करून पुढे चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला हे दोनों नाव पे पैर रखने वाला तर डुबने वाला. आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतील, तर देवापासून काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. जगिक गोष्टीचा त्याग केला तर देवापासून आशीर्वादाचा लाभ मिळेल. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कितीही प्रगती केली, कितीही ज्ञानी झालो, किती यशस्वी झालो, किती स्मार्ट झालो, किती बुद्धिमान झालो, तरी देखील देवाच्या समोर ही धार्मिकता फाटक्या घाणेरड्या चिंध्याप्रमाणे आहे. बरोबर आहे? हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि त्यामुळे आम्ही अभिमान तरी कशाचा बाळगावा? सर पौल म्हणतो मला जर अभिमान बाळगायचा तो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्ताचा अभिमान मी बाळगणार. प्रेज द लॉर्ड. बघा, म्हणजे वेळ आली तर मला देखील तसं जर मृत्यू आली तर खरोखर मी स्वतःला धन्य समजेल. आणि हे आहे ख्रिस्ती जीवनाचं सार. सारांश हाच आहे की आम्हाला त्याग करायचा, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आणि आपण कुछ भी खोना नहीं चाहते आणि सब कुछ पाना चाहते, तर मला सांगू द्या आपण चुकीच्या जागेवर बसलेलो. कारण की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तापासून प्रत्येक व्यक्ती जो आहे किंवा त्याच्या मागे जे प्रत्येकाने त्याग केलेला, बलिदान केलं, समर्पण केलं, त्यामुळे त्यांना ते उच्च स्थान प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड. यस.
आणि त्यामुळे ही गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा परमेश्वराकडे गलतीकरस पत्र 3:28 आणि मत्तय 22:30 मध्ये येणे प्रकारे लिहिले की परमेश्वरच्या स्वर्गीय राज्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. आणि मत्तय कृष्णवर्तमान 22 आणि 30 मध्ये लिहिलेले की तिथे विवाह होत पण नाही, विवाह करून पण दिले जात नाही, विवाह होत पण नाही. प्रत्येक व्यक्ती कोणासारखा आहे? देवदूताप्रमाणे आहे. मग विवाह जो प्रकार आहे, संसार हा जो प्रकार आहे, हा सर्व काही प्रकार कुठे आहे? पृथ्वीवर आहे. हे पृथ्वीवर आहे. आणि इथे लिहिलेले स्त्री आणि पुरुष मध्ये कोणताही भेद नाही, कारण की दोघही परमेश्वराच्या हाताची निर्मिती आहे. आणि त्यामुळे परमेश्वर भेद करत नाही, तर आम्ही एकमेकांबद्दल भेद करणं योग्य नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला जेव्हा वरचा विचार करतो, जेव्हा आपलं 80 आणि 90 वर्ष ही मर्यादा संपते आणि त्याच्यानंतर आपण जग सोडून जातो, तिथे मग स्त्री पुरुष भेद राहत नाही. तिथे विवाह होत नाही, मुलं बाळा होत नाही, संसार पण होत नाही. तिथे आम्हाला एंजल प्रमाणे देवाची स्तुती आराधना करायची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेके नीचे आती है. तो स्तुति आराधना करत असताना हवे तरी कोणत्या गोष्टी जी वरदान नाही ती इधरच रहती है. स्तुति आराधना, देवाची स्तुती आराधना करत असताना देवाची अट पाळल्या तर ती स्तुती आराधना ऊपर जाती है. अटच पाळत नाही तुम्ही म्हणून मी स्तुती आराधना, किती माईक, किती साऊंड सिस्टम, किती रॅक लावले तरी तिथपर्यंत जाणार नाही. कारण की आपण स्तुती आराधना लोकांना ऐकवण्यासाठी करतो का? आपण कोणासाठी करतो? देवाला गौरव देण्यासाठी, देवाला महिमा देण्यासाठी. आणि ही स्तुती आराधना काय? यज्ञात धुपाप्रमाणे पित्याला प्रसन्न करते, प्रसन्न करते. परंतु प्रसन्न करण्यामध्ये आज्ञा पालन हे सर्वात उत्तम आहे. भक्तीपेक्षा आराधना फक्त देवाला काय आवडतं? आज्ञा पालन हे प्रिय आहे. आणि त्यासाठी जेव्हा आपण या वचनाकडे जातो, आपण जाऊया आता मूळ वचनाकडे आणि त्यामध्ये आपण ही गोष्ट बघूया की 1 कोरिन्थी याचा 11वा अध्याय आणि 5वं वचन. तशी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, ती आपल्या मस्तकाचा अपमान करते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्री सारखी होते. तेव्हा स्त्री ग्रीक भाषेमध्ये त्याला गुण म्हटलेलं आहे. GUNE लिहून ठेवा, घरी जाऊन नेटवर सर्च करा. GUNE हा शब्द तिथे वापरलेला. आणि अनेक जण इथे स्त्री काय करत आहे, हा जो परिच्छेद आहे ती स्त्रीच्या संदर्भात आहे. विवाहित स्त्री, विवाहित स्त्री, कारण की इथे पुरुष म्हणजे पती आणि स्त्री म्हणजे पत्नी या संदर्भात इथे लेखन केले गेलेलं आहे. अविवाहितच्या बद्दल तर मी नंतर बोलणारच आहे, परंतु विवाहितच्या बद्दल इथे तो स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि मागील दिवसापासून मी कंटिन्यू जे काही शिक्षण देत आहे ते पती आणि पत्नी संदर्भात देतं, बरोबर ना? की पत्नीचं घरामध्ये स्थान, पत्नीचं पतीच्या समोर स्थान, पत्नीचं देवाच्या समोर स्थान, पत्नीचं समाजामध्ये स्थान, आणि हे कशा प्रकारे एक आहे, समानता आहे, याबद्दलच आपला हा संदेश आहे. कुठे देखील पत्नी कमी नाही किंवा पती उच्च नाही, हे दोघही एक देह आहे, त्यामुळे एकतेमध्ये दोघांना चालायचं आहे. आणि इथे लिहिलेलं आहे की ती स्त्री जे उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते. दोन गोष्टी आली, एक प्रार्थना आणि दुसरा संदेश. प्रार्थना म्हणजे प्रेयर, संदेश म्हणजे प्रॉफेसी. मागच्या वेळेस मी घेतलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं मी मागचं रिव्हिजन करतो आणि मग पुढच्या बाजूला येतो. बघू तुम्ही किती तुम्हाला लक्षात राहतं. पहिला मुद्दा जो घेतलेला होता, फर्स्ट पॉइंट ज्यामध्ये मी घेतलेला होता, आणि त्यामध्ये हा पॉइंट आपण बघितला होता की खरोखर स्त्री जी आहे ती सेकंडरी कुटुंबामध्ये किंवा मंडळीमध्ये किंवा आपण म्हणूया की संसारामध्ये सेकंडरी आहे का. आणि त्यावेळेस वचन हे घेतलं होतं की वुमन्स ॲज मेन्स हेल्पर. आणि वचन उत्पत्तीमधून घेतलेलं होतं की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहकारी, इंग्लिशमध्ये हेल्पर, हिंदीमध्ये लिहिले सहाय्यक, हा मी बनवणार आहे. आणि त्यावेळेस त्या वचनाला अनेक लोकांचं त्याबद्दल कंप्लेंट आहे की खरोखर ही बाब बरोबर नाही.
की हेल्पर आहे का, म्हणजे मी नुसते काम करायचं आणि पतीने आयतं खायचं अशा प्रकार आहे, की पतीची असिस्टंट आहे आणि ती नुसती मदत करायची, जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्यांनी जवळ करायचं, नाहीतर त्याचा अपमान करायचा, असा काही प्रकार काय. आणि त्यावेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यासाठी एक हिब्रू शब्द वापरलेला आहे. कोणता शब्द वापरलाय सांगा बरं, कोणता शब्द वापरलाय? एझेर, EZER, एझेर. आता ह्या गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या महत्वाची होत. आणि एझेर साठी स्तोत्र 181, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून प्राप्त होणार? आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, इसपासून मला सहाय्य प्राप्त होते. सहाय्य म्हणजे एझेर, एझेर शब्द वापरलेला आहे. आणखी जेव्हा उत्पत्ती 33:29 मध्ये बघितलंय की माझा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे, तो माझे सहाय्य व माझा ढाल तोच आहे. सहाय्य कोण करत आहे मनुष्याला? परमेश्वर करतो. आणि परमेश्वराची कोणत्यासाठी संज्ञा कोणती वापरलेली? एझेर. आणि एझेर वरून कळतं की जर परमेश्वर स्वतःसाठी एझेर ही संज्ञा वापरतो आणि ती संज्ञा जर स्त्रीसाठी दिसते, तर ती हेल्पर कशी आहे? ती निश्चितच एक सन्माननीय आहे. प्रेज द लॉर्ड. जसं परमेश्वर सन्मानित, तशी ती देवी नाही आहे, परंतु निश्चितच जर परमेश्वर आपल्या नावाची संज्ञा या वचनामध्ये स्त्रीला देतो, याचा अर्थ हाच आहे की परमेश्वर तिला कमी लेखत नाही. आणि एक शिलेच्या बद्दल मी तिथे तुम्हाला सांगितलं. कोणती शिला होती सांगा बरं? ती शमूएलाने उभारली, एबेनेझर. कोणती शिला होती? इथपर्यंत परमेश्वर माझा सहाय्यक झाला, म्हणून एबेनेझर नावाची शिला उभारलेली आहे. आणि एबेनेझर मध्ये पण एझेर शब्द आलेला आहे. परमेश्वर मला सहाय्यक होत आला. आता मला सांगा की सहाय्यक हा कमी आहे का? आम्ही फार ग्रेट आहोत, किंवा इस्रायली फार ग्रेट होते, शमूएल हा फार ग्रेट होता म्हणून त्याची हेल्प करायला परमेश्वर आला? नाही. परमेश्वरचं स्टेटस तेच आहे. आणि ते आम्हाला हे सांगतं की जेव्हा जेव्हा मनुष्याला गरज पडते, त्याशिवाय काम होऊच शकत नाही, तेव्हा आपल्यासाठी एक जण उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा सर्व काही संपतं, तेव्हा एक व्यक्ती सर्वदा उभा राहतो, ज्याचं नाव आहे जीवित परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर देखील म्हणतात सब खुश खलास हो गया, 24 आवर्स 48 आवर्स. तेव्हा डॉक्टर हे म्हणतात आता आमच्या हातात नाही, देवाकडे प्रार्थना करा. आणि त्या समय देव उठतो आणि काय करतो? सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. यस. आणि अशा समय स्त्रीला देखील तेच आहे की घरामध्ये स्त्रीच्या शिवाय आपल्याला इतर कोणत्या दुसऱ्या स्त्रीची मदत मागतो का? पडोसीन की मदत, आ जाओ थोडासा मदत करके जाऊ, चालेल का? असं नाही चालेल. ती म्हणा नाही, मेने करणे वाले, तुम्हाला काय बाजूच्या कोणाला तुम्हाला करायचं आहे, आणि तुम्हीच त्या समय त्या प्रसंगातून त्या समयामध्ये हेल्पच्या द्वारे या कुटुंबाला पुढे वाढवू शकतात. आणि त्यामुळे हा की पुरुष याची स्त्री मदतनीस आहे, हेल्पर आहे, असं निश्चितच पवित्र शास्त्रामध्ये जरी लिहिलं, परंतु त्याचा अर्थ आहे की ती काय आहे? एझेर शब्दाने सन्मानित केल्यामुळे तिला सन्मान त्या घरामध्ये पतीने द्यायलाच पाहिजे. नंबर 2 मी त्या मुद्द्यामध्ये मी घेतलं होतं की पत्नीने पतीच्या अधीन राहावे का? इफिस्करास पत्र 5:22 मध्ये लिहिले, पत्नींनो तुम्ही प्रभूच्या अधीन असतात, तसे तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. सबमिट देअर हजबंड. अधीन असा. आणि अधीनतेच्या बद्दल देखील मी शिकवत असताना तुम्हाला हेच सांगितलंय की अधीनतामध्ये शब्द कोणाचा आलाय? प्रभूच्या अधीन. आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सगळं काउंटिंग करून दाखवलं होतं की पतींनो आणि पत्नींनो, पतीसाठी किती वर्ष आले होते? 3. आणि पत्नीसाठी 3 आणि पतीसाठी 9, म्हणजे 1:3. पतीला जास्त या 22व्या ह्या 5व्या अध्यायामध्ये जास्त सांगण्यात आलं की पतीला कोणाची उपमा दिलेली आहे? निश्चितच त्या घरामध्ये परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पतीला स्थान देण्यात आलेलं आहे. कारण की वर हा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि घरामध्ये वर किंवा पती कोण आहे? मनुष्य आहे. आणि ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी आपले प्राण अर्पिले, त्याचप्रमाणे पतीने देखील प्राणापेक्षा जास्त प्रीती करून आपल्या पत्नी आणि कुटुंबाचा संरक्षण करावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्या मोबदल्या स्त्रियाने जेव्हा हे आपल्याला दिसत आहे किंवा नाही दिसत आहे, दोन्ही अवस्थेमध्ये, कोणी हमारा पती तर बेकारच आहे, वो काय सुनता ही नाही, कामकाज नाही आहे, तर बरं मग तसं नाही.
निश्चितच त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण की वचन आम्हाला शिकवतं की तो करधर्मी असेल तरी तुझ्या प्रार्थनेच्या द्वारे विश्वासाच्या नावाने तो देखील बचावला जाईल. प्रेज द लॉर्ड. वचन आपल्याला आहे, मी त्याकडे जाणार नाही, परंतु ह्याचा अर्थ हा आहे की पत्नींना निश्चितच परमेश्वराने कमी लेखलं नाही. आणि त्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला असं दिसतं की याचा अर्थ गुलामगिरी नाही, काळजी घेणं, एकमेकांचा सन्मान करणं, प्रीतीने एकमेकांपेक्षा थोर मान. जरी राजांचा राजा प्रभूंचा प्रभू प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, जो वर म्हणून आहे, त्यांनी काय केलेलं आहे? दासाचं स्वरूप धारण केलं. दासाचं स्वरूप धारण केलं म्हणजे पतीने कधी देखील घराची जबाबदारी पार पाडता, कुटुंबाची प्रगतीसाठी कार्य करत असताना कोणत्याही प्रकारचे काम कमी समजायचे नाही की माझ्या पत्नीच्या समोर मी कसं झुकू, मेरे ती इगो हर्ट हो जाएगा. नाही, आजच मी सकाळी येण्याच्या अगोदर चपात्या करून आलो. प्रेज द लॉर्ड. म्हणण्याचा अर्थ हे आहे की ही वेळ म्हणजे चपात्या केल्या म्हणजे मी फार मोठा काय खालच्या दर्जाचं काम केलं असं नाही. निश्चितच आपण चपात्या बनवणार, स्वतः पण खाणार, इतरांनाही खाऊ घालणार, हे एक प्रकारचं आपली ड्युटी कर्तव्य आहे. पुरुषाने आपलं कर्तव्य पार पाडत असताना कधी देखील हे स्त्रीचं काम आहे आणि हे पुरुषाचं काम असं कधी देखील मानता कामा नये. आणि अशा प्रकारचे पती जे विश्वासात आहे, प्रार्थनेत आहे, देवात चालतात, तेव्हा निश्चितच पत्नी त्याच्या अधीनतेमध्ये चालण्यामध्ये आनंद आणि निश्चितच त्याच्याबद्दल अभिमान बाळगते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी पतींनो सावध राहा. पत्नींच्या पासून तुम्हाला तशा प्रकारचं जर रिप्लाय उत्तमात उत्तम हवा आहे तर तुमचं जीवन ख्रिस्तमय असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते दिसत आहे तर मला सांगू द्या, स्वर्गामध्ये तिकडे नाही, तुमचं घर कुटुंब स्वर्ग बनल. प्रेज द लॉर्ड. कारण की तिथे पती पत्नी बरोबर येशू देखील असणार. प्रेज द लॉर्ड. परंतु जर पती असा व्यवस्थित नसला किंवा पत्नी त्याच्या अधीन राहणार नाही तर आम्हाला दिसतं की मग त्या घरामध्ये पती पत्नीबरोबर सैतान राहतो आणि सैतानाचे दुष्कर्म त्याच्यातून दिसतं. तिसरा मुद्दा हा होता की आर वुमन टू बी सायलेंट इन चर्च. मागच्या गुरुवारी घेतलेला तिसरा मुद्दा आहे की खरोखर मंदिरामध्ये स्त्रियांनी गप्प राहावे का. आता किती जण हजर होते माहिती नाही, मी रिपीट यासाठी करतो की परत एक वार या गोष्टी आपण जाणून घ्यावा, कारण की प्रार्थपूर्वक ह्या सर्व गोष्टी. आणि त्यावेळेस विषय जो मी घेत होतो आणि त्यामध्ये मी आता परत मागे जाणार नाही, परंतु पहिला कोरिन्थ 14व्या अध्यायामध्येच त्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की काय आहे, संदेश, तिथे संदेश होत आहे पवित्र आत्म्याचे 9 कृपादानाच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कृपादानामध्ये 3 गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मंदिरामध्ये गोंधळ वाजतो, अन्य भाषा बोललं जातं, संदेश दिला जातो, ट्रान्सलेशन केलं जातं. आणि चौथी जी गोष्ट आहे जो दानच्या स्वरूपात आहे की या सर्व गोष्टी होत असताना काही लोकांना परमेश्वराने ते दान दिलेलं आहे, जो 7व्या नंबरचं दानवर मी सांगितलं होतं. आणि ते दान हे आहे की खरोखर तो संदेश देवापासून येत आहे का याची पडताळणी करणारे लोक, पडताळणी करणारे लोक. आणि परमेश्वर हेच म्हणतो की त्यापैकी स्त्रीने नसावे. कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा संदेश होतो तेव्हा 3 प्रकारे संदेश होऊ शकतो. 1 देवापासून आत्म्याने भरून, नंबर 2 सैतानापासून, नंबर 3 मनुष्य आपल्या मनाने पण संदेश देऊ शकतो. अशा समय एक महत्वाचा रोल, भूमिका संत पौलाने त्यांना दिलेली होती की पडताळणी करणारा पुरुष असावा, त्या घरातला पुरुषची पत्नी नसावी. कारण की त्याद्वारे मतभेद निर्माण कसे होऊ शकतात ते मागच्या संदेशाकडे जा. आता मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाही कारण की तो मुद्दा मोठा आहे. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की अनेक जणांना वाटतं गप्प बसावं असं नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये दुसरा प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 17 वचनामध्ये आणि योएल 3 मध्ये लिहिले की देव म्हणतो शेवटल्या काळात मी मानव मात्रावाचा आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा वृद्धा स्वप्न पडतील आणि स्त्री आणि पुरुष काय करतील, संदेश देतील. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की तुमचे दास आणि दासीवर पण आत्म्याचा वर्षाव करील आणि ते देखील संदेश देतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग इथे स्त्री संदेश देत आहे, पुरुष पण संदेश देते, दास पण संदेश देते, दासी पण संदेश देते. आणि जर ते सर्व काही संदेश देत आहे तर निश्चितच आत्मा दोघांवर समान रूपात उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग संदेश देणार गप्प बसतो का,
देवानं जर त्यांना गप्पच बसवायचं असतं तर नुसतं पुरुषाला संदेश द्यायचा आत्मा प्राप्त झाला, स्त्रीला झाला नसता. परंतु ज्या अर्थी परमेश्वराने इथे संदेश देण्याचा आत्मा दिलेला आहे, त्याचा स्पष्ट 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 अर्थ हाच आहे की स्त्री संदेश आणि सर्व काम करू शकते. संदेशचा अर्थ प्रॉफेसी, लक्षात ठेवा, इथे संदेशचा अर्थ प्रॉफेसी. प्रॉफेसी जर करू शकते, सर्व प्रकारची ऍक्टिव्हिटी भाग घेऊ शकते, तर निश्चितच ते देवापासून. आणि आता हा जो वचन आपण वाचलं आहे, ज्याच्यामध्ये आता मी जाणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये, की जेव्हा स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते, इथे संदेश आलेला आहे, संदेश देते म्हणजे प्रॉफेसी करते, तेव्हा म्हणजे संदेश देऊ शकते. गप बसू शकते का? नाही. आणि ह्यामुळेच प्रियांनो, निश्चितच या वचनामध्ये जे संत पौल जो म्हणतो की स्त्रियांनी गप्प बसावे, ह्याचा मागचा जोपर्यंत रहस्य आणि गूढ तुम्ही जाणून घेऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही हे म्हणा नाही की स्त्रियांनी गप्प बसावं, वचन पण वाचायचं नाही, प्रार्थना पण करायची नाही, पुढे येऊन संदेश पण द्यायचा नाही, या सगळ्या गोष्टी करता कामा नये. निश्चितच आपल्याला या सर्व गोष्टी करावयाच्या. आता आपण मूळ मुद्द्याच्याकडे जाऊया. थोडी वेळ झालेला आहे, परंतु या सर्व गोष्टीच्या नंतरच आपण त्या विषयाकडे गेलेलं निश्चितच प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित कर. आणि त्यामध्ये आपण जाऊया की स्त्रियांनी डोक्यावर आवरण, आच्छादन, स्कार्फ, पदर हा घ्यायचा की नाही. 1960 मध्ये 1960 पर्यंत युरोप, अमेरिका किंवा जेवढे पण पाश्चात्य देश आहे ते बरोबरच न चुकता डोक्यावर पदर घेत होते. 1960 नंतर स्त्री स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली, वुमन एम्पॉवरमेंट, आणि त्यावेळेस स्त्रियांनी, विशेष करून ख्रिस्ती स्त्रियांनी हे नाकारायला सुरुवात केली. आणि आज आपण जर बहुतांशी युरोप देशामध्ये, अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशामध्ये बघितले तर डोक्यावर ते पदर घेत नाही, ते घेत नाही. आणि असं देखील घडलेले की ते नाकारण्यासाठी त्यांनी अक्षरशः चर्चमध्ये ते स्कार्फ घेऊन जमिनीवर फेकले. त्यांचं म्हणणं हे होतं की ह्या पुढे पदर घेणं म्हणजे गुलामीचं दर्शक आहे, ते आम्ही पुढे पाळणार नाही. अशा प्रकारची चळवळ मंदिरात घडलेल्या आहेत. त्या इतिहासाचा तुम्ही वाचलं तर तुम्हाला 1960 नंतर या सगळ्या चळवळीस आरंभ झाला. आणि त्यानंतर बहुतांशी आता चर्चेसमध्ये डोक्यावर पदर घेत नाही. मग आता मी काय म्हणत आहे त्याच्याकडे आपण विशेष करून लक्ष लावूया, कारण की हे माझं नाही, तर देवाच्या वचनामधून आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि त्यामुळे जेव्हा 1 कोरिन्थ 11 अध्याय आणि वचन 4 आणि 5 मध्ये ही परंपरा नाहीये, संत पौलाने ही लावलेली परंपरा नाहीये की 1920 मध्ये आणि 35 मध्ये, 60 मध्ये पहिलं मंदिर झालं तेव्हापासून जी परंपरा सुरू झाली ते तुम्ही पाळा, असं नाही. परमेश्वराच्या वचनामध्ये त्यांनी ती आज्ञा दिलेली आहे, ती त्यांनी दिलेली आज्ञा आहे की ते तुम्हाला करायला हवं. आज्ञा पाळणं न पाळणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की या सर्व गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण निश्चितच देवाच्या आज्ञा पालनाकडे वाटचाल करत जातो. आणि ही वाटचाल करत असताना जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये जेव्हा जातो तेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की, आपण वाचूया परत एक बार, की कारण त्यांनी इथे लिहिलेलं आहे आणि वचन 11:3 मध्ये लिहिलेलं आहे वर, की पुरुषाचे मस्तक आणि स्त्रीचे मस्तक आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. तिथे 3 मस्तकांचा उल्लेख केलेला आहे. सगळ्यात पहिले ख्रिस्ताचा मस्तक. ख्रिस्ताचा मस्तक आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाही. मस्तकच का वापरलाय की मस्तक हा जो आहे आपल्या संपूर्ण शरीरावर काय करतो, नियंत्रण करतो. आणि बॉडीची प्रत्येक ऍक्टिव्हिटीज हे कंट्रोलमध्ये. आता मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतोय, म्हणजे मला डॉक्टरने सांगितलं बाबा थोडंफार हलणार तुम्ही इकडे तिकडे, तर कारण की तुम्हाला ते मस्तकची जी वेन आहे त्याला ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नसल्यामुळे चक्कर येणं नैसर्गिक आहे. म्हणजे हे जे मस्तक आहे ते जेव्हा तुमचं सर्व काही जे काही त्याला सप्लाय असतो किंवा त्याच्यामधून येणारे न्यूरॉन्स असतात ते बरोबर काम करत नाही, तर ते शरीर पूर्णपणे योग्य प्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे मस्तक शब्द घेतलेला आहे. आता मला सांगा, येशूचं मस्तक कोण आहे? येशूचं मस्तक देव आहे, देव परमेश्वर. म्हणजे देव जो आज्ञा करतो, देवाच्या आज्ञेमध्ये येशू पृथ्वीवर सदोदित राहिला. प्रेज द लॉर्ड. जे काही देवाने कळवलं ते त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि शेवटी तो म्हणतो पूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड.
वधस्तंभावर 6वा उद्गार पूर्ण झालेले आहे. जे काही परमेश्वर तुम्हाला सांगितलं, जे काही जबाबदारी पित्या तू दिली, जे काही तू आपण ठरवले, ते सर्व मी या जगामध्ये काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. म्हणजे कोण कोणाचं मस्तक आहे? परमेश्वर कोणाचं मस्तक आहे? आणि पुरुषाचं मस्तक कोण आहे? पुरुषाचं मस्तक कोण आहे? वाचा, इथे लिहिलेलं आहे, ख्रिस्त आहे. म्हणजे निश्चितच आपल्या मस्तकावर, आपल्या वागण्यावर, आपल्या मस्तका म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणाचा कंट्रोल असायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताचा. कोणाच्या कंट्रोलात? पतीच्या जीवनामध्ये, पुरुषाच्या जीवनामध्ये कोणाचा कंट्रोल असायला पाहिजे? आणि त्याद्वारे तो चालतो, त्याद्वारे तो सर्व कुटुंबाचं, घराचं जे काही जबाबदारी आहे त्याचं पालन करतो. कारण की त्याला माहिती आहे की मी हे कार्य करत असताना म्हणजे मस्तकच्या आज्ञेत चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि जे मस्तकच्या आज्ञेमध्ये चालतात ते खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे प्रिय आहे आणि ते आशीर्वादी देखील आहे. पुढे काय लिहिलेलं आहे? आणि स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. स्त्रीचे मस्तक कोण आहे? पुरुष आहे. आणि याचा अर्थ आहे की पुरुष जर ख्रिस्तमय आहे, पुरुष जर ख्रिस्ताचे आज्ञा पालन करत आहे आणि करायला पाहिजे त्याने, तर त्या अवस्थेमध्ये त्याचा सन्मान करणं, त्याचा आदर करणं, त्याच्या भयात चालणं हे कोणाचं कर्तव्य आहे? पत्नीचं कर्तव्य आहे, स्त्रीचं कर्तव्य आहे. मी सांगितलं गुण, GUNE शब्द तिथे वापरलेला आहे, त्याचं कर्तव्य आहे. आणि हे सर्व कर्तव्य पालनाच्या द्वारे एकमेकांच्या अधीनता तुम्ही स्वीकार करा. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील म्हटलं की जर तुम्हाला उच्च पद पाहिजे तर पहिले खाली बसा. तुम्हाला जर मोठे व्हायचं, शिष्यांमध्ये देखील वाद निर्माण झाला तर त्यांनी म्हटलं तुम्हाला मोठं बनवायचं पहिले सेवा करा. मी देखील सेवा करायला या जगामध्ये आलो. जर तुम्ही सेवा करतात तेव्हा तुम्हाला काय होईल? उच्च पद प्राप्त होईल. हो प्रियांनो, तुम्ही एकमेकांचा प्रीतीने दास व्हा. पतीने पतीचा, पतीने पत्नीचा दास होणं म्हणजे आपण येशूचे आज्ञा पालन करतो. कारण की प्रीतीमुळे हे सगळं शक्य होतं. येशू ख्रिस्ताने पाय शिष्यांशी धुतले का? त्यांच्यावर तो प्रीती करत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिले का? कारण की तो आमच्यावर प्रीती करत होता. आणि देवाने आम्हावर काय केलेलं आहे? निश्चितच प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. म्हणजे प्रीतीच्या मागे काय आहे? सर्व तुमचे इगो, जे काही तुमचे स्वार्थी भावना आहे ते बाजूला ठेवतो मनुष्य. एखादा नवरा बायकोचे पाय शेपतो म्हणजे इतर कदाचित समाजामध्ये ते योग्य नाही, परंतु निश्चितच जर ती त्रासात आहे, जर ती समस्येमध्ये आहे, तिला जर कष्ट होत आहे, व्याधी आहे, तर आपण ते करण्यामध्ये कधी देखील कमीपणा समजू नये. किंवा पतीने हा काम केला म्हणजे काही तो काय एकदम गुलाम झाला हे समजू नये. आणि यामुळे, या इगोमुळे आज संसार भटकट आहे. 1960 मध्ये डिवोर्सचं प्रमाण 5% होतं. जोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी ते पाळत होते, परंतु त्यानंतर स्त्री एम्पॉवरमेंट आल्यानंतर युरोप आणि अमेरिकेमध्ये ते 50% गेलेलं आहे डिवोर्सचं प्रमाण. यावरून आपल्याला ही बाब कळते की नुसतं स्त्री एम्पॉवरमेंटच्या द्वारे स्त्रीने प्रगती साध्य केली, समानतेचा दर्जा किंवा त्याच्या वर गेली नाही, तर त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर झालेला आहे. त्यांच्या निश्चित घरातल्या स्वास्थ्य झालेलं आहे आणि त्यांच्या घरामधलं जे वातावरण आहे ते बिघडलेलं आम्हाला दिसतं. कारण की स्त्रियांनी नुसतं पदर डोक्यावर घेणं नाही, तर तिने आपलं डोकं जे आहे, मस्तक जे आहे ते इतकं चढून गेलेलं आहे की त्यामुळे पतीची आज्ञा पाळणं म्हणजे गुलामी, किंवा पतीच्या आज्ञा पाळणं म्हणजे निश्चितच मी काहीतरी स्वतःला कमी लेखते, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये घेतल्यामुळे आज आम्हाला हे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण आज्ञा पालन करत नाही तेव्हा कोणाला संधी मिळते? सैतानाला संधी मिळते. तेव्हा सैतानास संधी मिळत असते आणि तो नाश करण्यासाठी टपलेला असतो. कोणाला गिळावं तो शोधतच फिरत राहतो आणि त्यामुळे तो लबाडाचा बाप आहे. आणि ही लबाडी जर तुम्हाला आपल्यापासून दूर ठेवायची तर ही बाब करणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपण थोडं स्क्रीनवर जाऊया वजस, की वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रिया ज्या आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या पदर घेताना आम्हाला दिसतं. वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये पुष्कळ स्त्रिया आहे. प्रत्येक कम्युनिटीमध्ये
पदर हे घेणं आहे. म्हणजे युरोपीय, ग्रीक, रोमन याकडे जरी गेलं तिथे आपल्याला पुष्कळ पदर दिसतील की ज्याच्यामध्ये डोकं कव्हर केलेलं आहे. ते आता तुम्ही घरी जाऊन त्याला असं करून बघा जरा. आता मी प्रत्येकाला तेवढं असं असं करून दाखवू शकत नाही, परंतु ही जी काय कम्युनिटी आहे, जगाचे सर्व धर्म आहे आणि सर्व धर्मामध्ये ही बाब कॉमन आहे. ही बाब कॉमन आहे आणि ते आम्हाला दिसतंय. आपल्या हिंदू धर्मियामध्ये तर तोंडच दिसत नाही त्यांचं. बघा, एक मध्ये बरोबर फोटो आहे, तोंडच दिसत नाही, घुंगट. म्हणजे म्हणण्याचा अर्थ बिलकुल चुकीचं नाहीये की ते आदर करतात. कोणाचा आदर करतात? सासऱ्याचा आदर करतात, पतीचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहे. मी त्याकडे जाणार नाही, कारण की आपल्याला वचनाकडे जायचं. परंतु जेव्हा आपण या इतिहासाकडे जातो जिथे पौलाने लेखन केलं, त्यामधून तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की तेव्हा नेमकं घडत काय होतं. आणि त्यावेळेस असं घडत होतं की जवळपास इसवी सन आपण म्हणूया की 1 किंवा त्याच्या अगोदरच्या समय 2 प्रकारच्या संस्कृती होत्या. आणि पहिली संस्कृती रोमन संस्कृती. येशूच्या काळामध्ये सत्ता कोणाच्या हातामध्ये होते? रोमनच्या हातामध्ये. आणि त्या समय संस्कृती किंवा भाषा कोणती चालत होती? ग्रीक किंवा लॅटिन भाषा. त्यांचं भाषा जे ऑफिशियल लँग्वेज कोणती होती? लॅटिन किंवा ग्रीक भाषामध्ये. पवित्र शास्त्राचा नवा करार देखील त्याच भाषामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ग्रीक लोकांची संस्कृतीचा मोठा प्रभाव, ग्रीक लोकांच्या संस्कृतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. इतकंच नव्हे तर त्यांच्या देवी देवतांचाही प्रभाव तिथे होता. हे आपल्याला पौल आणि पुढे पेत्राच्या सर्व जर्नीमध्ये दिसून येतो. परंतु इथे आम्हाला असं दिसतं तर ग्रीकच्या मान्यतेनुसार, हर्ष ते पुढे सगळे, की ज्या स्त्रिया बाजारामध्ये विकायला नेत असेल किंवा जे पुरुष बाजारामध्ये विकण्यासाठी नेत असेल, त्या स्त्रिया किंवा पुरुष ज्याला स्लेव म्हणत होते, त्यांच्याबद्दल असं होतं की ते लोक गुलाम आहो ह्याचं चिन्ह म्हणून डोक्याला कव्हर करत असे. डोक्याला काय करत असे ते बघा, हे चित्र तुम्हाला दाखवते. रोमन स्लेव्स आहे आणि त्या सत्तेमध्ये त्यांना विकायला आणलेलं आहे. स्त्रियांना आणलेलं आहे आणि पुरुषांना विकायला आणलेलं आहे. पुढचं चित्र घे. आणि त्यामध्ये पुरुष जेव्हा एखाद्याच्या द्वारे विकून घेतला गेला, त्यापुढे त्याच्या डोक्याला आच्छादन किंवा टोपी तो घालत असे. आणि स्त्री ही अशा उघड्या केसाने फिरत होती. आणि अशा समयामध्ये टोपी किंवा आच्छादन जे होतं ते कशाचं प्रतीक होतं? ते प्रतीक होतं की हा व्यक्ती गुलाम आहे. ज्यांच्या डोक्यावर नाही, ज्या पुरुषांच्या डोक्यावर काही नाही, ते निश्चितच काय होते? ते लोक गुलाम नाही, नॉर्मल लोक आहे. विकत घेतलेले लोक नाही, तर ते रोमन प्रजेतले किंवा जे इतर गुलाम नाही अशा पैकी एक लोक होते. आणि त्यामुळे संत पौल जेव्हा ह्या गोष्टीकडे आपली दृष्टी लावतो की जर पुरुष आपल्या डोक्यावर, परत एक वार, पुरुष जर आपल्या डोक्यावर आच्छादन घेतो तर तो गुलाम आहे. आणि मला सांगू द्या, त्या समय रोमन किंवा ग्रीक लोकांचे हे जे गुलाम कोणाचे असायचे? देवाच्या की मनुष्याचे? कोण विकत घेत होतं त्यांना? कोण विकत घेत होतं त्यांना? मनुष्य. आणि मनुष्याची गुलामी निश्चितच इथे आपल्याला करायची नाही, कारण की ह्या गुलामी इथे मनुष्याची गुलामी नाही, तर पुरुषाने कोणाची गुलामी करायची किंवा सेवा करायची? परमेश्वराची. परंतु इथे गुलामी कोणाची दिसून येत आहे? मनुष्याची गुलामी करून. मनुष्याची गुलामी म्हणजे मनुष्याचे आज्ञापालन, ज्याने विकत घेतलेलं त्याचे आज्ञापालन हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवण्यासाठी, जर तुमच्या आणि माझ्या डोक्यावर कॅप आहे, पुरुषाच्या डोक्यावर कॅप आहे, तर याचा अर्थ आहे की तुम्ही गुलाम आहात आणि मनुष्याची सेवा करतात. परंतु ज्या अर्थी तुमच्या डोक्यावर कॅप नाही तर तुम्ही गुलामी नाही, तर तुम्ही सेवा करतात. कोणाची? देवाची सेवा करतात. आणि त्यासाठी त्यांनी ही कॅप डोक्यावरून काढायला लावली. आणि नंबर 2, स्त्रियांच्या केसाबद्दल त्यांनी उल्लेख करत असताना आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या प्रकारचे केस उघडे न ठेवता त्याला कव्हर करावे. कारण की अशा प्रकारचे जे केस उघडे होते त्या काळामध्ये जे देह व्यवसाय करत असे किंवा या केसांच्या द्वारे किंवा या आकर्षक कपड्याच्या द्वारे पुरुषांना आकर्षित करण्याचं काम ते करत असल्या कारणाने जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही येतात, जेव्हा देवाच्या समक्षात येतात, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात, जेव्हा तुम्ही संदेश देतात, तेव्हा कोणती गोष्ट करायची आहे तुम्हाला याबद्दल ते स्पष्ट सांगतात. ती गोष्ट स्पष्ट सांगली जाते. आणि यासाठी प्रियांनो ही पार्श्वभूमी तिथे आहे. आणि त्यामुळे स्त्रीने आपलं डोकं निश्चित झाकावं आणि
त्याप्रमाणे पतीच्या अधीन, ती पतीच्या अधीन आहे हे दाखवावं. आणि नंबर 2, पुरुषाने डोकं न झाकल्याच्यामुळे तो अधीन आहे मनुष्याच्या, नाही तर कोणाच्या अधीन आहे? तो देवाच्या अधीन आहे. हे प्रदर्शित करण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला दिसायला मिळतात. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की जेव्हा आपण डोक्यावर पदर घेतो तेव्हा आपण पतीच्या अधीन आहोत, ही बाब प्रदर्शित करतो. पतीच्या अधीन म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण देवाच्या आज्ञाचं पालन करतो. परंतु काही स्त्रिया लगेच मंदिरातून बाहेर निघायला लगेच तो पदर काढतात आणि कमरेला खोचतात. अभी पारक साहब थे, अभी चर्च था, जब तक मैं जरा शांत बैठी थी, सुनने का नहीं. वो पारक साहब ने जो बोला है ना वो कुछ चलने वाला नहीं. पारक साहब ने बोला चर्च में करने का चर्च में रहेगा, बाहर मेरी दुनिया, मेरा राज चलेगा. पारक साहेबांनी कुठे म्हटलं? चर्च मध्येच ते करायचं, बाहेर चालणार नाही. परंतु पौल म्हणतो प्रार्थना करा, सदोदित प्रार्थना करा. त्याबद्दल मी जाणार नाही कारण की तो विषय मग विषयांतर होऊन जाईल. हरकत नाही. प्रियांनो, एक लक्षात ठेवा की आपण देवाच्या पवित्र मंदिरात आहोत आणि पवित्र मंदिरामध्ये देव पुरुषाचा मस्तक आहे आणि स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. तर ती मर्यादा, आता मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते, ती मर्यादा पाळणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ती मर्यादा आपण जर पाळली तर मला सांगायचं निश्चितच आपण त्या बाबीच्या द्वारे पुढे वाटचाल करणार आहोत. स्त्री ही गुलाम नाही, स्त्री ही अधीन नाही. ही बाब देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की आपण पुरुष किंवा स्त्री या जगामध्ये जगत असताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जगत कसेही असले परंतु एक दिवस त्याचा हिशोब देवाला द्यायचा. प्रत्येक गोष्टीची नोंद होत आहे, प्रत्येक गोष्टीची नोंद होत आहे. आणि एक दिवस तुम्ही कसे जगता, मुलं असो, पती असो, पत्नी असो, आजी असो, आजोबा असो, घरातला कोणी असो, त्याला देवाला हिशोब द्यायचा आहे. आणि जर देवाला हिशोब द्यायचा आहे तर देवाचा हिशोब घेत असताना तो तुमचे नियमच्या हिशोबाने हिशोब घेईल का? नहीं, मेरा तो ऐसा था, मेरा तो वैसा था. अरे तेरा वैसा सा इधर रहने दो. ह्याच्या बाहेर जाणार नाही तुम्ही. जसंच तुमचं गेलं त्याच्या पुढे सर्व देवाची आज्ञा चालते आणि देवाच्या हिशोबाने, देवाच्या क्रायटेरियाच्या हिशोबाने ते सर्व काही चालणार आहे. त्यामुळे ही बाब तुम्ही आणि मी लक्षात घेणं जरुरी आहे की तुम्हाला आणि मला जर हिशोब द्यायचा आहे तर ते आज्ञा ज्या पवित्र शास्त्रात तुम्हाला आणि मला दिलेले आहे की विवाहित स्त्रीने आपल्या डोक्यावर पदर घ्यावं. कारण की तो पदर घेत असताना ती कोणाचा सन्मान करते? पतीचा सन्मान करते. या गोष्टीकडे जाणं अतिशय महत्वाचं आहे आणि ती गोष्ट पाळणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला ही बाब दिसते की हे कार्य करत असताना आपण काय करत आहोत? देवाचं आज्ञा पालन करत आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पती करो ना करो, नाही तर तुम्ही पतीचं आज्ञा पालन नाही करता, नुसतं पाळायचं, हमकोच बोलते रहते करो 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 करो. कारण की मॅक्झिमम स्त्रिया मंदिरामध्ये येतात, पुरुष वर्ग आपल्या कामामध्ये लागलेला. कोणते काम करतात? कुटुंबासाठी काम करतात. ते काही असं नाही का. परंतु निश्चितच तुम्हाला आणि मला जेव्हा सिंहासनाच्या समोर उभा राहायचं आहे तिथे हे नाही विचारलं जाईल की तुमचा पती कसा होता, हे रूल करत नाही. निश्चितच तुम्हाला, जर तुम्ही विश्वासात आहे, प्रार्थनेत आहे, स्त्री आहात, तर तुम्हाला निश्चितच त्या सर्व गोष्टीच्या पवित्र शास्त्रामध्ये नोंद केलेल्या ते पाळणं गरजेचं आहे. कारण की त्याद्वारे तुम्ही ख्रिस्तामध्ये, देवामध्ये, येशूमध्ये निरंतर चालतात. आणि ही बाब तुम्ही फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे की हा आवरण जे आपण डोक्यावर घालतो, आता काही लोक त्याचा निषेध यासाठी करतात की ते म्हणतात की आवरण, तर देवाने एक नॅचरल आवरण ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे आणि तो आवरण आहे की आमचे केस, मस्तक तर केसाने झाकलेलं ऑलरेडी आहे ना, बरोबर आहे ना. मग त्याच्यावर आणखीन एक आवरण घालण्याची काय गरज आहे? आणि अशा प्रकारे हे अनेक वादविवाद सुरू असतात. ह्या अध्यायामध्ये देखील वादविवाद आहे. वाचूया करंथीकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 16व वचन. असं नाही की पौलाचा कोणी विरोधच केला नाही. हा, त्यावेळेस पण काही लोक होते म्हणजे हे नियम करू, पौल आपल्या मनाने नको ठोकू बाबा, काय हा नियम नाही आहे काय मंदिरामध्ये. आणि पौलाने ती का नोंद केलेली असेल ह्याचा विचार करा. का नोंद केलेली? तो टाळू शकला असता. हा, हे वचन तो सहज टाळू शकला असता की माझा कोणीतरी विरोध देखील करते. या स्त्रियांनो, देवाच्या आज्ञाचा, देवाच्या वचनाचा कायम विरोध होत आलेला आहे.
कारण की निश्चितच मनुष्याची प्रवृत्ती असल्या कारणाने देवाचं आज्ञा पालन हे त्याला आवडत नाही. कारण की मनुष्य हा देहिक आहे आणि देहिक असल्या कारणाने तो सहज देहिक गोष्टीबरोबर कनेक्ट होतो आणि देवाच्या आज्ञा पालनामध्ये तो कमी पडतो. आणि देहिक गोष्टीपासून दूर जाणं कोणत्याही मनुष्याला शक्य नाही आणि त्यामुळे तो अनेकदा देवाच्या आज्ञाचं उल्लंघन करतो. परंतु आज्ञाचं उल्लंघन जरी करतो तर त्याने सत्य बदलत नाही. जे सत्य आहे ते सत्यच आहे, ते कधी देखील बदलणार नाही. आणि त्यामुळे ही बाब आपण जाणून घ्या की त्या काळात पण विरोध झाला, आताही विरोध होणार. अनेक अशा गोष्टी जरी असले तरी पतीच्या आदरास्तव, देवाच्या आज्ञास्तव पत्नीने आपल्या डोक्यावर काय करायचं आहे, पदर घेणं हे महत्वाचे आहे आणि ते तुम्हाला आणि मला पालन करायला पाहिजे. अनेकदा नुसतं एवढंच नव्हे तर कपड्यांच्या बद्दल देखील अनेकदा तो वाद निर्माण होतो. मुंबईमधून एकदा रस्त्यावर फुटपाथवर काही लोक राहत होते आणि त्याच्यामध्ये लहान लेकरं तिथे रडत होते की डॅडी तुम्ही नेहमी म्हणतात तुम्हाला कपडे देईल, मी कपडे घेऊन देणार आहे, कधी कपडे देणार. आणि म्हणे अरे बाळा ते काय झालेलं आहे, कपडे सगळं घ्यायची तर फार माझी इच्छा, पण तेवढं पैसेच मिळत नाही. आपण कसं खाऊन पिऊन आज चाललाय, गुजार बसर चाललेला आहे, आता कुठून आणू, पैसे नाही. ज्या दिवशी पैसे येईल मी नक्की घेईन. अहो म्हणे डॅडी किती महिन्यापासून तुम्ही बघा ना आमचे सगळे कपडे फाटके फुटले, सगळे फाटायला लागले, आता किती दिवस अशा फाटक्या कपड्यांमध्ये फिरायचं. तेवढ्यात त्यांनी बघितलं की काही तरुण पोरं चालले होते, त्यांचे जीन्स इथून तिथून मोठे छिद्र होते आणि ते छिद्रांच्याकडे दाखवून अरे बाबा अरे आजकाल तर फॅशन आहे, तुमचे कपडे फॅशनेबल कपडे झालेले आहेत. आणि आता त्या फॅशन कपडे, फाटलेले कपडे म्हणजे भिकारीचे नाही तर फॅशन, उच्चभ्रू लोक जे आहे, स्टँडर्ड लोक, त्यांची ओळख आहे. हो प्रियांनो, लोकांची फॅशन कधी बदलत, जगामध्ये फॅशन येतात आणि जातात. पॅरिस मधून अनेक प्रकारच्या फॅशन जगभर जातात आणि सर्वत्र पसरतात. परंतु मनुष्याच्या फॅशन पेक्षा देव मोठा आहे की लहान आहे याचा विचार गांभीर्याने करणं. कारण की फॅशन येतीलच जातील, परंतु देवाच्या मुखातून निघणारं वचन कधीही बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराकडे जेव्हा आपण जातो तेव्हा देखील जे वचन आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदरच्या समयामध्ये आपल्याला दिसतं की रक्त सांडल्यावर शिवाय पापांची क्षमा नाही. आणि त्यासाठी कोणाचे रक्त सांडले जात होते जुन्या करारामध्ये, आपल्याला दिसतं की प्राण्यांचे रक्त सांडले. पण नव्या करारामध्ये बदललं का? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी नियमशास्त्र मोडाव्यास नाही तर पूर्ण कराव्यास आलो. आणि त्याने स्वतःच रक्त आम्हासाठी वधस्तंभावर सांडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस, येशू ख्रिस्त म्हणतो मी मोडायला नाही पूर्ण करायला आलेलो. संत पौल देखील येशू ख्रिस्ताचं शिक्षण घेऊन पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या पूर्णतेकडे वाटचाल करत असताना ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की देवाचं वचन जे पृथ्वीच्या समयापासून तर पृथ्वीचा एंड आणि त्यानंतर देखील टिकणार आहे, त्यामध्ये कधी देखील बदल होणार नाही. देव जे काही तुम्हाला आणि मला शिस्त लावतो, जे काही वळण लावतो, त्याच्या मागे दैवीय गोष्टी लपलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. दैवीय गोष्टी लपलेल्या आहे. आणि जेव्हा आपण या सर्व शिस्त पाळतो म्हणजे देवाच्या आज्ञा पालन करतो, ही बाब देखील तुम्ही आणि मी विसरता कामा नये. आणि ज्या समय आपण विसरतो, मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या समय आपण विसरतो आपण संधी देतो सैतानाला आणि सैतान तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि आम्हाला काय होतं, आम्हाला सैतानाच्या सर्व गोष्टी जे पाळाव्या लागतात ते कराव्या लागतात. आणि त्यामुळे पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आपण दिसतो की हा जो युक्तिवाद आहे किंवा हे जे डिबेट आहे ते कायमच चालतं, परंतु ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जरी आमच्या डोक्यावर देवाने नैसर्गिक आच्छादन दिलेलं आहे तरी ते नैसर्गिक आच्छादन झाकणे, आता त्याबद्दल मी फार डिबेट घेणार नाही कारण की तो सदेश लांब होऊन जाईल की केस म्हणजे कसे पवित्र आणि कसे अपवित्र. तर हे आच्छादन झाकण्यासाठी एक आच्छादन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या आच्छादनचा संबंध कशाशी आहे, आम्ही कोणाच्या अधीन आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या काळामध्ये निश्चितच त्या बाब पाळल्या जात होत्या. आता आपण बघितलं प्रभू येशू ख्रिस्त आणि जुने सर्व काही लोक डोकं झाकत होते की नाही. यहुदी लोकांची परंपरा काय होती ती वेगळी होती, परंतु इथे काय लिहिलेलं आहे, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे. त्यांचं मस्तक ख्रिस्त आहे का अद्याप? पण नाही, त्यांचं मस्तक अद्याप देखील ख्रिस्त नाही. कारण की ख्रिस्त येणार आहे, मसीहा आने वाला, ते वाटच बघत आहे.
परंतु आम्हाला कळून चुकलेलं आहे की आमचा मस्तक जो आहे तो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये वस्ती करतो, आमच्या हृदयामध्ये त्याला एक मोलाचं स्थान आहे. आणि जर ते स्थान आहे तर ते स्थान टिकवण्यासाठी त्याचं आज्ञापालन करणं अतिशय गरजेचं आहे. एका बाजूला म्हणा मेरे दिल में येशू बसताय आणि आज्ञापालन दिसत नाही, तर निश्चितच आपण कोणाला दुखवतो? त्या मस्तकाला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दुखवतो. ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे प्रार्थना करताना, भविष्यवाणी करताना किंवा आपण इथे लिहिलेले संदेश देत असताना स्त्रियाने मस्तक झाकावे. आपल्या मंडळीमध्ये जर आपण बघितले तर 8 एल्डर पैकी 5 एल्डर स्त्री आहे, 8 पैकी 5 स्त्री आहे. आणि यावरून आपल्याला दिसतं की स्त्रियांना आपण या मंडळीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. आपण कोणत्याही स्त्री किंवा कोणत्याही शिक्षित आहे की अशिक्षित आहे या सर्व गोष्टी बाजूला ठेवून स्त्रियांना मंडळीमध्ये काय दिलेलं आहे? प्राधान्य दिलेलं आहे. कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देव अन्याय नाही. आणि आम्हाला देखील स्त्रीला जे धार्मिक आहे, जे निश्चितच योग्य प्रकारे आचरण करतात, ते मंडळीसाठी, मंडळीच्या सर्व इतर भक्तांसाठी एक आदर्श आहे. अशा स्त्रिया वडील म्हणून एल्डर म्हणून आम्ही त्यांची नेमणूक केली. आमच्या चर्चमध्ये आज देखील पुढे येऊन स्त्रिया प्रार्थना करतात आणि त्याचप्रमाणे संदेश देखील देतात. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे तर बॉम्बे चर्च काउन्सिलमध्ये जे आपण चर्च आहोत, इथे मध्ये अनेक स्त्रिया पालखी सेवेमध्ये देखील आहे. आणि या सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर जेव्हा आपण देवाच्या मंदिरामध्ये सेवा करतो तेव्हा स्त्री कमी पुरुष जास्त असं मानणं काही देखील गरजेचं नाही. तर ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की स्त्री आणि पुरुष यांना समानता आहे. अनेकदा मी माझ्या संदेशामध्ये हे सांगतो की मंडळीमध्ये अनेक चर्चेसमध्ये जात असताना स्त्रियांची संख्याच अधिक दिसते, पुरुष कमी असतात. जे पुरुष वर्ग मंदिराला येत नाही, त्या पुरुष वर्गाला वेळ नाही मंदिरात यायला, ते काय अपेक्षा करतात की जे देवाच्या मंदिरामध्ये जातील, देवाच्या मंदिर. कारण की जे आपल्या पैसा धन या गोष्टीला महत्व देतात ते मी नाही म्हणणार की ते अयोग्य आहे. निश्चितच ते करत असताना यांनी प्रयत्न करायला पाहिजे की पती आणि पत्नी लेकरांसह मंदिरात असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की यामध्ये तुमचं नुसती कौटुंबिक बैठकच नाही तर देवाबरोबरची देखील बैठक आहे ती पण मजबूत होत असते. लेकरं वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये आणि विशेष करून मंडळीच्या शिस्तीमध्ये वाढतात. आणि या सर्व गोष्टी तुम्ही आणि मी जेव्हा जाणून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने नुसतं आपण म्हणतो सबलीकरण करण्याची गरज नाही. सबलीकरण ते करतात ज्यांना कमी लेखलं जातं. आपल्या मंदिरामध्ये ऑलरेडी सबल आहे स्त्रिया. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांना महत्वाचं स्थान आहे आणि संख्येने पण ते जास्त आहे. आणि यामुळे ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की मंदिरामध्ये जेव्हा आपण ह्या सर्व कृती करतो तेव्हा आपण डोक्यावर आच्छादन घेणं हे संत पौल आणि पवित्र शास्त्रामध्ये दिलेले एक महत्वाचं शिक्षण आहे. आणि हे शिक्षण आपण जेव्हा पार पाडतो, हे शिक्षणावर जेव्हा आपण चालतो तेव्हा तुम्हाला देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हातला पॉईंट घेतो आणि मी संपवतो की खरोखर आपल्याला असं दिसतं की ही प्रथा कालबाह्य होत चालली आहे का? कशाला पदर घ्यायचा, कशाला डोक्यावर घ्यायचं वगैरे वगैरे. आणि हे आपल्याला जसं मी सुरुवातीला सांगितलं 1960 नंतर हळूहळू सर्व चर्चेसमध्ये ते बंद होऊ लागलेलं आहे. आणि या गोष्टीकडे जर आपण बघितलं तर एकच गोष्ट बघायचं की आपल्याला कोणाकडे बघायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला देवाकडे बघायचं. प्रेज द लॉर्ड. नंबर 2 देवाने दिलेल्या शास्त्राकडे बघायचं आहे. निश्चितच देव हे म्हणतो की तुम्ही देव की अनुभव घेऊन मी पहा किती चांगला आहे. परंतु देवाने जे काही केले ते देवाने आपल्यासाठी योग्य केलेलं आहे. आणि त्यामुळे ही जुनी संस्कृती आहे, जुनी निश्चितच परंपरा आहे आणि याला आम्ही आता पाळणार नाही, आता बदललेले सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या मनामध्ये ठेवतो, आपल्या मनामध्ये आणतो तेव्हा अनेकदा आपण देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या आत्म्यापेक्षा, देवाच्या कार्यापेक्षा आपण जगिक देहिक गोष्टीला काय करतो? महत्व देतो. आणि यासाठी परत एक मी आपल्याला सांगू इच्छितो की स्त्री हिचं मस्तक पुरुष आहे, पत्नी याचं मस्तक पती आहे. आणि पतीच्या सन्मानार्थ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञापालन स्वरूप पत्नीने आपल्या डोक्यावर काय घ्यावं? पदर घ्यावा. कारण की त्याद्वारे ती दाखवते की मी आपल्या पतीच्या अधीन आहे, मी आपल्या पतीच्या अधीन आहे. आणि पती जेव्हा आपल्या डोक्यावरून केस नाही ठेव, म्हणजे डोक्यावर
घेत नाही. अनेकदा आम्ही टोपी वगैरे घालून जातो फ्युनरलला किंवा वेगळ्या ठिकाणी, जेव्हा प्रेयर सुरू होते लगेच आम्ही कॅप काढून ठेवतो आहे ना, टोपी बाजूला काढून ठेवतो, कारण की ते अयोग्य आहे. देवाने शिकवलेलं आहे की प्रार्थनेच्या समय तुम्ही कॅप घालू नये किंवा डोक्यावर आवरण घालू नये. ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की कारण की ते मस्तक जे आहे ते कोण आहे? प्रभू येशू. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला झाकायचं नाही तर त्याला जगाच्या समोर उघड करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पतीचं काम काय? ते मस्तक झाकायचं नाही, म्हणजे देवाला आपल्या झाकायचं नाही, तर त्या मस्तकावर अधिकार असलेला देवाला जगाला विदित करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु पतींनो हे लक्षात ठेवा की हे जगाला दाखवत असताना आपल्याला सगळ्यात जास्त ओळखतं पत्नी, सगळ्यात जास्त आपले जवळचे आहे पत्नी. आणि तिला जर आपण ख्रिस्त दाखवलं आणि बाहेर किती देव 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 केलं, घरात आल्यानंतर मला माहिती आहे बाजूला सगळं, तुम्ही तिकडे काय करतात आणि आम्ही इकडे काय करतात, आम्हाला सगळं माहीत आहे. हो प्रियांनो, अनेकदा आपण अशामध्ये तुच्छतेने वागतो आणि ते तुच्छता आपल्याला टाळायला पाहिजे. अनेक जण म्हणते ते तसे नाही आहे. जगामध्ये सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला अंतर. पती चुकणारा असू शकतो, पत्नीही चुकणारे असतात, लेकरं देखील मनुष्य आहेत, ते देखील चुका करू शकतात. परंतु पती आणि पत्नीचं सुखी संसाराचं रहस्य काय? एकमेकांच्या चुका पदरी घेऊन पुढे वाढायचं. प्रेज द लॉर्ड. हा, देव देखील म्हणतो जेव्हा तू आपले पाप पदरी घेतो, मी विश्वसनीय न्यायी तुझ्या सर्व अधर्म आणि पापांची क्षमा करतो. जेव्हा तुम्ही चुकतात, एकमेकांशी क्षमा मागण्यासाठी मागे पुढे बघू नका आणि तिथे इगो समोर आणू नका. आणि जर तुम्ही एकमेकांशी क्षमा मागण्यामध्ये इगो पुढे आणतात तर मग वाद वाढत जातो आणि मग तो विकोपाला जातो. आणि त्यानंतर मग कुटुंबामध्ये डिवोर्स जो आपल्या समाजामध्ये अत्यधिक प्रमाणामध्ये ते झाल्याशिवाय राहत नाही. आणि यामुळे आज जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे आहो की निश्चितच आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष लावायचंय की खरोखर मी देवाच्या आज्ञा पालन करते किंवा नाही. आणि जर आपण करत आहोत तर नुसतं आपण पतीला खुश करतो, पती बघतो का ए कुठे इधर आहे भाई, असं निश्चितच फार कमी पती दिसतील असे करणारे. आहे का कोणी? आहे असं नाही. परंतु निश्चितच स्त्रियांना त्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांना त्या बाबतीची जाणीव आहे आणि ते त्याचा आदर करतात. प्रभूला धन्यवाद असो की आपल्या मंडळीमध्ये सर्व ते आदर करणारे. परंतु तरी देखील ही बाब आवर्जून सांगणं, शिस्त काय आहे हे शिकवणं एक पालकाचं कर्तव्य. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आज परत एक वार तुझं शिस्त, तुझं वळण, तुझे आज्ञापालन या सर्व गोष्टीकडे आम्ही वाटचाल करत असताना आम्ही परत एक वार या गोष्टीची जाणीव झाली की पुरुष आणि स्त्री हे वेगवेगळे नाही. हो पवित्र परमेश्वर, ते एक देह होतील असं लिहून पवित्र पित्या त्यांनी संसारास आरंभ केलेला आहे. आणि आज पित्या त्यांना फलदायी करून पुत्र व कन्या दिलेला आहे. आज या सर्व कुटुंबियासह त्या मंदिरामध्ये हजर आहे. ओ पवित्र पित्या, या वचनाला ते ऐकत आहे. त्या समय एक कौटुंबिक जीवनामध्ये जगत असताना एक माता पित्याचं काय कर्तव्य, एक मुलांचं काय कर्तव्य, एक पत्नीचं काय कर्तव्य, एक पतीचं कर्तव्य काय, ह्या गोष्टी पित्या जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ओ पित्या, पुरुष अगोदर स्त्री नंतर अशा प्रकारच्या भावना घेऊन अनेकदा पत्नीला कमी लेखणारा मोठा समाज आहे, समाजातला एक मोठा वर्ग आहे. परंतु देवा, तू मंडळीला वधू म्हणून एक मोलाचं स्थान दिलेलं आहे. यस, वर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि जगामध्ये राहणारा प्रत्येक पुरुष, स्त्री, मुलं, म्हातारे, तरुण हे सर्व वधू आहे. आणि वधू एक दिवस बराबरोबर अंतराळात घेतली जाणार आहे. आणि त्याची आम्ही सर्वजण वाट बघत असताना जर आमच्या मनामध्ये भेदभाव आहे, आमच्यामध्ये कमी जास्तपणा आहे, आमच्या मनामध्ये इगो पण आहे, आम्ही पवित्र पित्या तुझ्या वचन पाळण्याकडे अग्रसर नाही, अशामुळे पित्या आज आमच्या जीवनामध्ये सैतान आणि वाद आणि भांडणं आणि इतकंच नव्हे तर डिवोर्स आणि घराच्या मुलांची सर्व प्रकारची वाताहत या सर्व गोष्टी दिसत असताना प्रभुराया या वचनाच्या द्वारे प्रत्येक स्त्री म्हणजे पत्नी, पती, पुरुष आणि त्याचप्रमाणे जे लेकरं जे येणाऱ्या दिवसामध्ये पती व पत्नीच्याकडे वाटचाल करत आहे त्यांनी देखील सुबुद्धी घ्यावी, त्यांनी देखील वचनात चालावं, त्यांनी देखील आज्ञेत चालावं आणि जी शिस्त देवाने बांधून दिलेली त्या शिस्तीमध्ये चालावं. त्यामुळे पवित्र परमेश्वरा, आम्ही इतर काय आहे ते बघू नये, कारण की प्रत्येकाला आपला हिशोब स्वतः द्यायचा आहे. आणि आपला हिशोब, मनुष्याचा हिशोब त्याच्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे पवित्र शास्त्राच्या दिलेल्या आज्ञानुरूपच होणार आहे हे आम्ही जाणून घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.